तर पहा या ठिकाणी अतिशय परफेक्ट शेत कसं मोजायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर हे शेत किती गुंठे आहे, किती एकर आहे, किती आर आहे आणि किती हेक्टर आहे. तुम्ही कोणतंही शेत सहजपणे मोजू शकता. आता या ठिकाणी हे बघा, या शेताची लांबी आहे 400 फूट आणि रुंदी आहे 300 फूट. म्हणजे ही बाजू 400, ही बाजू 400, ही 300, ही 300, म्हणजे हे आयताकृती शेत आहे. मग आता आयताकृती शेत कसं मोजायचं तर बघा, आयताकृती शेत मोजण्यासाठी त्याचं सूत्र असतं, त्याचं अगोदर आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागतं. त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता मग याची लांबी किती आहे बघा, 400 फूट आहे आणि रुंदी आहे 300 फूट. या दोन्हींचा गुणाकार करायचा, 4 त्रिक 12 आणि 1 2 3 4 झिरो देऊन घ्यायची बघा. म्हणजेच 1,20,000 चौरस फूट. बघा चौरस फूट, फुटामध्ये आहे म्हणून चौरस फूट या ठिकाणी आपलं एक क्षेत्रफळ आलेलं आहे. मग आता हे 1,20,000 चौरस फूट याला आपण 1,089 जर भाग दिला तर आपल्याला किती गुंठे होतात हे समजते. तर त्याचं उत्तर येतं बघा 110 गुंठे. किती गुंठे? 110 गुंठे. बघा म्हणजे हे शेत 110 गुंठे आहे. इथं लिहून घेऊया 110 गुंठे. चला आता एकर किती तर पहा, तर सगळ्यांना माहीत आहे की 40 गुंठ्यांचा 1 एकर होतो. मग यातल्या 80 गुंठ्याचे 2 एकर झाले आणि खाली राहिले 30 गुंठे. म्हणजेच 2 एकर आणि 30 गुंठे हे क्षेत्र आहे. आता पुढे बघा, आपल्याला आता काय काढायचं आहे तर आपल्याला आता काढायचं आहे किती आर आहे. मग काय करायचं आहे तर 1,20,000 हे जे क्षेत्रफळ आलेलं आहे त्याला आपल्याला 1,076 भागायचं आहे. मग 1,076 भागलं तर आपल्याला ते किती आर आहे ते समजणार आहे. तर त्याचं उत्तर येतं बघा 111.52 आर. म्हणजे ही जमीन 111.52 आर आहे. मग आता ही जमीन किती हेक्टर आहे तर बघा 100 आरचा, बघा लक्षात ठेवा 100 आरचा 1 हेक्टर होतो. आता 100 आरचा 1 हेक्टर होतो म्हणल्यावर 111.52 आर म्हणजे किती हेक्टर तर बघा यातल्या 100 आरचा 1 हेक्टर ध्यानात ठेवा आणि उरले किती खाली 11.52 आर. म्हणजेच ही जमीन 1 हेक्टर वर 11.52 आर आहे. अशा पद्धतीने आपण कोणतंही शेत सहजपणे मोजू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य करा, कारण तुमच्या मित्रांनाही ही माहिती मिळेल. धन्यवाद.